एखादी टेस्टी रेसिपी तयार करायला दरवेळी खूप साहित्य लागतं असं नाही, थोड्याशा आपल्या आयडियाज वापरायच्या आहेत नाही का. इथे आपण हे जे आपण कणिक मळून घेतली आहे याचे असे गोळे करून घेऊ. याला आपण लाटून घेऊया. याच्यामध्ये काय करतोय मी, याला थोडंसं लाटून घेतलेलं आहे आणि याच्यावरती थोडंसं तेल, ही कणिक, त्याचबरोबर हा जो मसाला आहे तो याच्यावरती टाकणार आहे. याला थोडंसं हाताने दाबून घेतोय मी, म्हणजे मसाला त्याला चिटकेल. आता याला मी सेंटरवरनं कट करणार आहे. याला आपल्याला गोल फिरून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोल फिरून याला फोल्ड करायचं आहे आणि दाबून घ्यायचं आहे. याला मध्यम आचेवरती मी शेकून घेतोय. आपल्याला याला ओव्हनमध्ये पण बेक करता येईल. थोडंसं वरती बटर लावायचं आहे आणि ओव्हनमध्ये बेक करायचं आहे. तसंही आपल्याला करता येईल, किंवा ओव्हन नसेल तर घरच्या घरी आपण पॅनवर पण असे कुलचे तयार करू शकतो. वा, हा कुलचा रेडी आहे. आणि मुख्य म्हणजे याची खासियत म्हणजे सगळे लेयर्स मस्त त्याचे ओपन अप झालेले आहेत छान. आतपर्यंत सगळा मसाला गेलेला आहे छान. हे बघा मंडळी, हा दुसरा पण कुलचा मी भाजून घेतो आणि याच्यासोबत मी सर्व करणार आहे आलू टोमॅटो रस्सा. मी हे करून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. आचारी कुलचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ, मैदा, दही, आचारी मसाला, बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर, तीळ, बेकिंग पावडर, भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड, चिरलेलं आलं, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मैदा, दही, मीठ, बेकिंग पावडर, कच्चं तेल आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. पॅन मध्ये तीळ भाजून घ्यावेत. एका बाउलमध्ये आचारी मसाला घेऊन त्यामध्ये भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड, लाल तिखट, अर्धा चमचा चिरलेलं आलं, कोथिंबीर आणि मीठ घालून नीट मिसळून त्यामध्ये भाजून घेतलेले तीळ घालावेत. तयार पिठाची पोळी लाटून घ्यावी. लाटून घेतलेल्या पोळीवर तेल, पीठ आणि तयार मसाला घालून पोळी कापून एका बाजूने रोल करून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. तयार गोळ्याचा कुलचा लाटून घ्यावा. पॅन मध्ये बटरवर खरपूस भाजून घ्यावा आणि आचारी कुलचा सर्व्ह करावा. त्यामध्ये आता हे बटाटा, वाटाणा आणि गाजर. बटाट्याच्या ऐवजी सुरण पण येऊ शकतं ना? हां, सुरण पण घेऊ शकता. इवन कच्ची केळी आहे ती शिजवून. हो चालेल. भाज्या तशा आपण कुठल्याही घेऊ शकतो. गाजर, फरसबी पण शिजवून घेऊ शकतो, कुठल्याही भाज्या. आता हे मिक्सिंग करायचं. ह्याच्यामध्ये मीठ घालायचं. हां, आणि गरम मसाला आणि चाट पावडर. आपण याच्यात शिजलेला बटाटा घातलेला आहे, त्यानंतर शिजलेले वाटाणे घातलेले आहेत आणि शिजलेला गाजर. आणि आता मीठ आणि गरम मसाला थोडा आणि चाट मसाला थोडासा, बस. शेवटी हाताला आलात ना? चाट मसाला हो, अजून घालू नको, बस. कारण ऑलरेडी आपण मीठ घातलं ना, मग जास्त होईल ना तो मीठ. आता कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, आणि मैदा आणि कॉर्नफ्लोअर. एक चमचा. हा, 1 चमचा मैदा आणि 2 चमचे असे कॉर्नफ्लोअर लागेल. बस. आपल्याला त्याच्यात बटर घालायचं ना? हां, बटर घालायचं, कारण याची पॅटी बनवून ते. आता ह्याचं काम झालं का तुमचं? हो, साईडला करू. झालं.
हे व्यवस्थित मिक्स करून ह्याची तर पॅटी बनवते. हे एक बनवलं तरी चालेल, तो काय विषय नाही. म्हणजे मला फक्त सर नाही तुमचं खाऊन झालंय की. बघा सर हे मी कसं लागतं याला फार महत्व आहे बरं का. काही कमी जास्त हवं आहे. परफेक्ट. ह्याच्यात ब्रेड क्रम्स टाकावे लागतात. भक्कम तटबंदी करायची असते बरं का. फर्स्ट क्लास. आता आपल्याला ते व्यवस्थित फ्राय करून हां फ्राय शॅलो फ्राय. दोन्ही साईडला चांगले क्रिस्पी आणि सोनेरी रंगावर आपल्याला अप्रतिम झालेली आहे. आता पुढे काय करायचं. आता सर आता आपण आहे ना बर्गर बनवायला घेऊया. तर त्यासाठी इडलीला प्रथम आपण आहे ना हे बटर लावूया आणि चटणी लावूया. फ्राईड इडली. फ्राईड इडली कुरकुरीत झाली आहे. हो ही आहे ना बाहेरून कुरकुरीत आणि आतून थोडी सॉफ्ट असते. म्हणजे बर्गर सारखंच फील येण्यासाठी. ही जी हिरवी चटणी ह्याच्यात मिरची आणि काय आहे. मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि एकच आल्याची पाकळी आणि आलं थोडंसं नावाला आणि मीठ, लिंबाचा रस, म्हणजे खोबरं नाही. मिरचीचा जे तिखटपणा आहे तो कमी केलाय. हां आपण दोन्ही स्लाइसला लावून घेऊया. इवन आपण ह्या पॅटीच्या जागी कॉर्न पॅटी किंवा कुठलीही वेगळी आपण हां जे अवेलेबल असेल त्याची. आणि मुलं जर कुठलं खात नसतील भाजी तर तीही घालून आपण करू शकतो. त्यानिमित्ताने मग पोटात. ओके. आपलं हे बाहेरचं तयार झालं. हो. आता आपण आहे ना ह्याच्यावर आपण हे ठेवूया, लेट्यूसचं पान ठेवूया. आतला माल तोच आहे, फक्त बाहेरचं आवरण आपण बदललेलं आहे. हां सर. ओके. आणि कांदा, एक कांदा, टमाटर आणि हे काकडी. नाही पहिली पॅटी ठेवूया आणि त्याच्यावर ही चीज. हे आलं की सगळं हेच बदलतं ना. सवच बदलते. वा. आणि ही जम्या. आणि त्याला एक टूथपिक लावूया. खा म्हणाव किती खाशील ते. फर्स्ट क्लास. रेडी टू ईट. येस सर. लिहून घ्या साहित्य आणि कृती. साहित्य भरपूर आहे. नीट शांतपणे लिहा. इडली बर्गर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: तळलेली इडली, चीज, उकडून कुस्करलेला बटाटा, उकडून कुस्करलेले मटार, उकडून कुस्करलेलं गाजर, आईसबर्ग लेट्यूस, कांद्याचे गोल काप, चिरलेली काकडी, बारीक चिरलेला कांदा, कॉर्नफ्लोअर, ब्रेड क्रम्स, टोमॅटोचे गोल काप, मैदा, बटर, कोथिंबीर, मिरचीचा ठेचा, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, हळद, गरम मसाला, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धणेपूड आणि मीठ घालून नीट परतून थंड करून घ्यावं. तयार मिश्रण एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये उकडून कुस्करलेला बटाटा, मटार, गाजर, मीठ, गरम मसाला, चाट मसाला, कोथिंबीर, मैदा आणि कॉर्नफ्लोअर घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावं. पॅन मध्ये बटर गरम करून तयार मिश्रणाची टिक्की ब्रेड क्रम्स मध्ये खोळवून शॅलो फ्राय करून घ्यावी. तळलेल्या इडलीला बटर आणि हिरवी चटणी लावून त्यावर आईसबर्ग लेट्यूस, कांदा, टोमॅटो, काकडी, तयार टिक्की, चीजचा तुकडा आणि इडलीचा तुकडा ठेवून टूथपिकने बर्गर जोडून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आता आपण करणार आहोत पहिला पदार्थ चीजी डिश. आता आपण दुसऱ्या पदार्थाकडे वळणार आहोत आणि ह्याचं नाव आहे स्पिनॅच स्पॅगेटी. आता आपण तिसऱ्या पदार्थाकडे जाऊया. बनाना चॉकलेट